खाते वाटपाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलेलं आहे। आमच्या सरकारमधलं खाते वाटप हे माध्यमांनी दाखवलेल्या खाते वाटपापेक्षा पूर्णपणे वेगळं असेल असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय। तुम्ही तर करून टाकलं, आता आमच्याकरता खाते वाटप शिल्लकच ठेवलं नाही, माध्यमांनीच खाते वाटप करून टाकलाय। पण तुम्ही जे खाते वाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं सांग। येत्या 2 दिवसांमध्ये पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते। आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर या संदर्भात चर्चा होईल आणि 15 ऑगस्टला नवे मंत्री आपल्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार असल्याचं समजतंय। कालच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री सुद्धा मिळणार आहे। पालकमंत्री त्या जिल्ह्याचे कोण असतील याचीही उत्सुकता होती। सगळ्यात आधी तर मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता होती, तर प्रत्येक म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे। आता खाते वाटप आणि पालकमंत्री कोण असतील याची उत्सुकता आहे। दरम्यान नवे मंत्री जिल्ह्यामध्ये ध्वजारोहण करणार आहेत आणि त्याच वेळेला जिल्ह्यांना नवे पालकमंत्री सुद्धा 2 दिवसात मिळतील अशी शक्यता व्यक्त होते। शंभूराज देसाई स्वतः आपल्या सोबत आहेत। सर, सगळ्यात आधी तर अभिनंदन, काल मंत्रिपदाची शपथ आपण घेतलीत आणि पालकमंत्र्यांविषयी त्याचबरोबर खाते वाटप काय होईल याविषयी उत्सुकता आहे। सुरुवातीला काय सांगाल पालकमंत्र्यांविषयी? नाही मॅडम, आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पहिला टप्पा काल पार पडला। एकूण 18 माननीय मंत्री महोदयांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। होय, आता त्याच्यामध्ये खाते वाटप करणं, मंत्र्यांना त्या जिल्ह्याचं त्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून नियुक्त करणं, हा अधिकार पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे। त्यामुळे हे दोघंही, फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब, हे दोघंही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतील आणि ते दोघं मिळून जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व मंत्री महोदयांना मान्य असेल। आम्ही आनंदानं ते जो निर्णय घेतील तो स्वीकारून त्याप्रमाणे आम्ही काम करू। पण 15 ऑगस्टच्या आधी पालकमंत्री जाहीर केले जातील असं वाटतं आपल्याला, अशी माहिती मिळतेय, समोर येते काही असे चर्चा? नाही, अद्याप तरी हे बघा, मी तेच म्हटलं, आता आज आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामुळे कदाचित एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब त्या बैठकीच्या दरम्यान या अनुषंगानं काही सूचना करण्याची शक्यता आहे। अजून एक चर्चा म्हणजे बिहारमध्ये जे काही घडलं तेव्हापासून प्रतिक्रिया येतात आणि त्यातून चर्चा येते की शिवसेना भाजपनं फोडली, पण आम्ही काही शिवसेना फोडली नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। या सगळ्यावर आपण काही भाष्य कराल देसाई सर? नाही, अगदी मी सकाळपासून पाहतो आहे की अशा पद्धतीचं बिहारमध्ये जे राजकीय घडामोडी घडल्या त्या अनुषंगानं त्याचा संदर्भ जोडून महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली अशा पद्धतीचं वक्तव्य हे काही लोकांकडून येते। परंतु जे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटले ते अतिशय रास्ताई योग्य आहे की कुणी भारतीय जनता पक्षाने किंवा कुणी शिवसेना फोडलेली नाही किंवा फोडण्याचा प्रश्न नाही। आज आम्ही सगळेजण शिवसेनेतच आहोत, आपण समजून घेतलं पाहिजे। किंवा अनेक वेळा आपल्या वाहिन्यांच्या समोर सुद्धा आम्ही आमचे वेगवेगळे प्रतिनिधी बोललेले आहेत की आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहोत। आम्ही पक्षामध्ये राहूनच एक वेगळी भूमिका घेतलेली आहे। पक्ष नेतृत्वानं जी महाविकास आघाडी केली होती ती लोकमताचा 2019ला जे जनमत होतं शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बाजूने दिलेला कौल त्याच्या उलट जाऊन हे केल्यामुळे आम्ही पक्षामध्ये राहूनच ही भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही शिवसेना पण शंभूराज देसाई, देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली। इकडे शरद पवार असं म्हणतायत की उद्धव ठाकरे बेसावध राहिले म्हणून हे सगळे आमदार फुटले किंवा निघून गेले। आता माननीय पवार साहेब आदरणीय आहेत, देशाचे नेते आहेत, आम्हाला सगळ्यांना पवार साहेबांच्या बद्दल आदर आहे, परंतु आम्ही पवार साहेबांच्या वक्तव्यावर बोलणे एवढे मोठे नाही। परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं की आमची 40 आमदारांची 55 मधली जी भूमिका होती ती हीच होती की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्हाला त्रास होतोय। आदरणीय उद्धवजी साहेब बेसावध राहिले हे पवार साहेब आता जर म्हणत असले तर आम्हाला जी थोडीशी माहिती आहे त्या 2.5 वर्षातली, सगळा निर्णय
माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ही पवार साहेबांशी चर्चा करूनच घेत होती. वेळोवेळी आपण पाहिले माननीय पवार साहेबांची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची सह्याद्री भेट व्हायची. पवार साहेब अनेक वेळा वर्षा निवासस्थानावरती गेलेले आहेत. अनेक वेळा आपण पाहिलं की अगदी ह्या सत्ताच्या घडामोडी आता नजीकच्या काळात महिना दीड महिन्यापूर्वी घडत होत्या तेव्हा सुद्धा एकदा दोनदा पवार साहेब मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे साहेबांना भेटलेले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे साहेब देशसावध राहिले असं पवार साहेब आता म्हणत असतील तर मग त्यावेळी ज्या ह्या घडामोडी काढल्या, वेळोवेळी भेटी होत होत्या, बाहेर माध्यमांमध्ये येत होतं की पवार साहेबांचं आणि उद्धवजी साहेबांचं फोनवर बोलणं झालं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी होत होत्या. आणि आता असं म्हणायचं की उद्धवजी साहेब बेसावध राहिले हे आम्हाला तरी काही पटत नाही. बरं, शंभूराज देसाई, एक असा विषय पण आहे की मंत्रिपदावरून काही नाराजी शिवसेनेमध्ये आपल्या गटात आहे का? आणि मित्रपक्ष जे होते आहेत आपल्यासोबत त्यातलेही काही जण आता शिंदे यांची भेट घेऊ लागलेले आहेत, तर ती नाराजी सुद्धा मित्रपक्षांची आहे का? नाही नाही नाही, नाराजी आमच्यामध्ये बिलकुल नाही. मी मगाशी सुद्धा सांगितलं, अगदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या आदल्या दिवशी सुद्धा जेव्हा सर्व आमदार 51 जे आम्ही आहोत, 40 शिवसेनेचे आणि मित्र पक्षाचे, सहयोगी पक्षाचे आणि अपक्ष मिळून 11, आम्ही सर्वांनी आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलेलं आहे की आमचा सगळ्यांचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. आमचे सर्व अधिकार आम्ही आपल्याकडे दिलेले आहेत. आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. त्यामुळे आमच्यात नाराजी बिलकुल नाही. माननीय शिंदे साहेब हे रोजच आमदारांना भेटत असतात आणि मित्रपक्षांमध्ये पण नाही, मित्रपक्षांमध्ये पण नाहीये. माझ्या माहितीनुसार मित्र पक्षांमध्ये सुद्धा नाराजी असण्याचं कारण नाही. याचं कारण काल शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की अधिवेशन पार पडल्यानंतर लवकरच पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल आणि त्याच्यामध्ये घटक पक्षांना अपक्षांना संधी दिली जाईल. हे कालच आमच्या दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आमच्यात बिलकुल नाराजी नाही. निश्चित. धन्यवाद देसाई सर, सविस्तरपणे आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत होते, जे सविस्तर प्रतिक्रिया देत होते. पालकमंत्री पदाचा विषय असो किंवा इतर वेगवेगळे विषय, त्या सगळ्या विषयी सविस्तर प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे.